नमस्कार, मी नरेश कुलकर्णी सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण जे पगार, खर्च आणि बचत याच्यावरला व्हिडिओ आपण अपलोड केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्या स्वरूपाचं गुणोत्तर व प्रमाणवरले जे एक्झाम्पल असतात ते एक्झाम्पल आपण आज पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी समजून, की बघा, जर गुणोत्तर अशा पद्धतीनं आणि अशा दोन्ही पद्धतीनं आपल्याला लिहिता येत असतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक याच्या अगोदर जे पाहिले गणित त्याच्यामध्ये आपण a-b याला आपण 4.5 अशा स्वरूपात लिहित होतो. याचा अर्थ a चं गुणोत्तर 4 असेल तर त्या कंडिशन मध्ये b 5 आहे. तर मी याला या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. a भागिले b बरोबर 4 म्हणजे 4/5 असंही मी याला लिहू शकतो. याचाही मिनिंग तेच आहे. बघा, a 4 आहे तर त्या कंडिशन मध्ये b 5 आहे. तर याचाही मिनिंग a 4 आहे तर त्या कंडिशन मध्ये b किती आहे? 5 आहे. ही गोष्ट एकदा लक्षात म्हणजे समजून घ्या. आपण आज थोडंसं याच्यावर बेसिक चर्चा करू आणि नंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये याच्यावर आपण ऍडव्हान्स गणित घेणार आहोत. बघा, दोन मधला तुम्हाला फरक काढायचा आहे, की तुम्हाला असाही प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो. जसं 1/2 a अधिक असं करा, 1/2 इक्वल टू 1/3 b इक्वल टू 1/4 c. तर तुम्हाला काढायचं, जर असं करायचं, जर हे असं तर तुम्हाला काढायचंय a दशे b दशे c किती. ठीक आहे. आणि दुसरं, जर तुम्हाला असं दिलेलं असेल 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c, तर तुम्हाला इथं सुद्धा काढायचंय a दशे b दशे c. या टाईपचे हे उदाहरणं आपल्याला भरपूर पाहावयास मिळतात. तर तुम्ही प्रथम तर a दशे b दशे c आणि a दशे b दशे c असे दोन्हीकडे काढून एकदा बघा, ट्राय करा. मी तर सांगणारच आहे लगेच. बघा, लगेच सांगतो. जर असं छेदामध्ये असेल तर तुम्हाला फक्त याची व्हॅल्यू पलटी करायची. आता कशामुळे करायची काही जणांना वाटत असेल तर ते मी सांगणार आहे. जसं इथं डायरेक्ट 2a तर इथं a ची व्हॅल्यू 2 निघल, इथं b ची व्हॅल्यू 3 निघल आणि इथं c ची व्हॅल्यू 4 निघल. याचाच अर्थ इथं जर तुम्ही गुणोत्तर काढलं a दशे b दशे c तर ते 2.3.4 या स्वरूपाचं निघल. तुम्ही म्हणा सर असं का सर? तर पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगा, की आपण इक्वल टू चं साइन कधी देऊ शकतो? जेव्हा दोन्हीकडल्या व्हॅल्यू ह्या इक्वल असतील तेव्हाच आपल्याला इक्वल टू चं साइन देता येतं. जर मी असं लिहिलं तर 5 इक्वल टू 7 तर हे स्टेटमेंट माझं पूर्णपणे रॉंग असेल, कारण की मी असं लिहू शकत नाही. मग तुम्ही म्हणसाल सर मला एक तर असं लिहावं लागेल 5 इक्वल टू 5 किंवा मला 7 इक्वल टू 7 असं लिहावं लागेल. याचा अर्थ हे सगळे इक्वल आहेत. याचा अर्थ सगळ्यांच्या व्हॅल्यू काय येतात? इक्वल आहेत. फक्त इथं चल टाकलेले आहेत, म्हणजे जे बदलणारी व्हॅल्यू आहे ती टाकणार आहे. याला आपण चल म्हणतो ए बी सी, आणि याला अचल म्हणतो. जी व्हॅल्यू बदलत नाही तिला अचल म्हणतो. आता इथं मी फार तर काय लिहू शकल? तर असं लिहू शकल, एका साईडला मी 10 लिहिले आणि मला इक्वल टू इकडे लिहायचं असेल तर मी 5 गुणिले 2 असं लिहू शकल फार. किंवा मग मी इथं 5 गुणिले ए असं लिहिल. मग याच्या जागी मला किती टाकावं लागतील? तर 2 टाकावं लागतील. तरच हे स्टेटमेंट काय होईल? सॅटिस्फिकेशन होईल, याचं समाधान होईल आणि इक्वल टू चं साइन मी इझिली इथं वापरू शकल. अजून काय करता येईल? तर अजून मला असं करता येईल, बाबा मला 10 जर लिहायचे असतील तर 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 5दा लिहावं लागतील, कारण की याची बेरीज आणि 10 हे इक्वल टू होऊ शकते. त्याच कंडिशन मध्ये हे दिले आहे, बाकी काही नाही. कारण की या ए बी सी च्या जागेवर मी कुठली व्हॅल्यू टाकू शकतो, फक्त कंडिशन एवढीच आहे की सगळ्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे? सारखी आली पाहिजे. तर चला आपण टाकून बघू. बघा, मी तुम्हाला सांगितलंय की अशा स्वरूपाचं जर तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला ह्या ज्या छेदातल्या व्हॅल्यू आहेत ह्याच डायरेक्ट काय करायचे आहे? तर डायरेक्ट ह्याच व्हॅल्यू याच्या मानायच्या आहेत. आता बघा, याच्या जागेवर आपण 2 टाकले तर पहिली गोष्ट, तर बघा आता याला जर आपण असंही लिहू शकतो का नाही? ए 2 इक्वल टू बी 3 इक्वल टू सी 4. तुम्ही म्हणसाल
कस काय तर चल असते याचा अर्थ याच्यात कशाचं साइन असते सांगा, गुणाकाराचं साइन असते. कशाचं साइन असते, गुणाकाराचं. आणि एक सोबत काही जरी तुम्ही मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर तेच येतं ज्याला आपण मल्टिप्लाय केलं. व्हॉटेवर संख्या करा किंवा चल करा. आता ए न एक ला गुणलं तर काय येणार आहे, ए एक ए, बी एक बी आणि सी एक सी. तर हेच व्हॅल्यू तुमच्या वर राहणार आहे. आता बघा मी एच्या जाग्यावर 2 घेतलेली, त्याचा अर्थ एची व्हॅल्यू मी 2 घेतली, जर मी इथं 2 घेतले, सी ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू मी 3 घेतली आणि सी ची व्हॅल्यू मी 4 घेतली. असं केल्याबरोबर हे सगळं कॅन्सल होईल आणि माझं 1 इक्वल टू 1 म्हणजे याचा अर्थ मी इक्वल टू चं साइन लावू शकतो. मला इथे एवढंच सांगायचं मित्र हो की जर अशा स्वरूपाचं उदाहरण तुम्हाला कुठं दिसलं छेदामध्ये तर डायरेक्ट याच्या व्हॅल्यू. आता याला दुसऱ्या टाइपचं कसं लिहिता येईल आपल्याला, तर मी लगेच सांगतो तुम्हाला. अशा स्वरूपाचं येईल किंवा अशाही स्वरूपाचं येईल, त्याचं दोन्हीचं मीनिंग तुमचा एकच आहे. बघा जर अशाही स्वरूपाचं तुम्हाला आलं तर याचंही उत्तर तुमचं 2.3.4 असेल. ठीक आहे. इथं मात्र ती कंडिशन येत नाही. याचं उत्तर तुमचं ए दशे बी दशे सी च आपल्याला म्हणजे याचं उत्तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढावं लागेल. आता इथं बघा 2a इक्वल टू 3b इक्वल टू 4c याची मला व्हॅल्यू काढायची. तर आता बघा या ए बी आणि सी च्या जागेवर मी कुठलीही व्हॅल्यू ठेवू शकतो, पण कंडिशन एवढी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की सगळं इक्वल आलं पाहिजे. तर मग अशा कंडिशन मध्ये मी काय करू, तर बघा आपला फॉर्म्युलाच आहे की जे काही व्हॅल्यू असतील संख्या याचा लसावी घ्या. लसावी घ्या म्हणजे 4 चा पडा म्हणा, दोन्ही आले पाहिजे. 4 3 12 याचा अर्थ मी 12 लसावी घेतला. 12 च्या पड्यात ह्या तिन्ही संख्या येतात 2 3 4. ठीक आहे. मग याच्या जागेवर मी काय टाकू म्हणजे 12 येईल. आता याच्यात काय असतं रे, मल्टिप्लिकेशन असते, काहीच नसते साइन म्हणजे. मग ए च्या जागेवर मला 6 टाकावं लागतील, तेव्हाच तर साई दोन्ही किती होतील 12. बी च्या जागेवर मला किती टाकावं लागतील 4, तेव्हाच तर 4 त्रिक किती होतील 12. आणि सी च्या जागेवर मला किती टाकावं लागतील 3, याचाच अर्थ मग किती होतील 12. जर मी ए ची व्हॅल्यू 6 घेतली, बी ची व्हॅल्यू 4 घेतली आणि सी ची व्हॅल्यू 3 घेतली तर माझी कंडिशन सॅटिस्फिकेशन होईल आणि सगळीकडे माझं 12 इक्वल टू 12 याचा अर्थ एकच व्हॅल्यू येईल आणि तिथं मी इक्वल टू चं साइन लावू शकतो. चला या स्वरूपाचे 2-3 गणित आपण पाहू, सिंपल वाले. बघ जर तुम्हाला असं गणित दिलं की 1/2 x इक्वल टू 3/4 y. आता असं दिलं समजा इथं 1/4 घ्या, असं दिलं 1/4 तर किंवा अजून घ्या इक्वल टू 1/5 z. तर मला काढायचंय x दशे y दशे z. याचं उत्तर असेल माझं सरळ सरळ x ची व्हॅल्यू असेल 2, y ची व्हॅल्यू असेल याच्या खालची 4 आणि z ची आपलं z ची व्हॅल्यू असेल याच्या खालची 5. हे उत्तर असेल. अजून एक गणित घेऊ आपण, जसं 3x इक्वल टू 4x इक्वल टू 6x. x इथं घेऊ y आणि इथे घेऊ z. चला आता या गणितामध्ये सुद्धा मला 3.4/6 नाही, मला इथं काढायला सांगितलंय 1.y/z. तर या स्वरूपाच्या गणितामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल सांगा, लसावी घ्यावं लागेल. किती लसावी, 6 चा पाडा म्हणा 12, इथं सुद्धा 12 लसावी आलाय. 12 लसावीला x च्या जागेवर काय टाकू म्हणजे 12 येतील 4, 4 च्या जागेवर काय टाकू म्हणजे 12 येतील 3 आणि 6 म्हणजे z च्या जागेवर काय टाकू, 6 तर ऑलरेडी आहे तर काय टाकू म्हणजे 12 येतील. तर तुम्ही म्हणता सर 2, तर याचाच जो x y z आला माझा हे 4.3.2 आलेला. किती आलेला आहे 4.3.2 आलेला. आता आपण काही याच्यावरले बेसिक वाले आता उदाहरण घेऊ, एक्झामला आलेले. बघा